लाडकी बहीण योजना आणि सर्वांना माहिती आहे की नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याला प्रचंड विलंब होतो आहे आणि त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत. कारण की त्या तरी काय करणार, रोज वाट पाहत आहेत की आज तरी वितरण होईल, उद्या तरी होईल, आज तरी होईल, उद्या तरी होईल. आणि याच्यामध्ये एक मला सर्वात मोठी म्हणजे कुतूहल वाटतं एका गोष्टीचं की मग 8 तारखेला GR कशाला आणला. जर वितरण एवढं पुढे घालायचं होतं मग एक काम केलं असतं, चाललं असतं ना. ज्या दिवशी वितरण करायचं त्याच्या एक दिवस अगोदर GR आणला असतं तर बरं झालं असतं. पण GR आणून तरी काय फायदा झाला. याच्या 8 तारखेला GR आला आणि अजूनही या वितरणाचा पत्ता नाही. खरं तर राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आतापर्यंत वितरणाची सुरुवात करायला पाहिजे होती की त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचा यावेळेच्या वितरणाच्या संदर्भात दखलच घेतल्या जात नाही आहे. म्हणजे या लाडक्या बहिणींचं वितरण जे आहे ते वेळेवर व्हावं यासाठी जे आहे तर स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडनं अपडेट येत नाही वितरणाच्या संदर्भात. सर्व लाडक्या बहिणी एका सुरामध्ये म्हणत आहेत की आम्हाला वितरण वेळेवर करा. 11 डिसेंबरची तारीख उजडलेली आहे. आतापर्यंत पाहिलं आपण एरवीचे जे हप्ते पाहिले तर एवढे पुढे जात नाहीत, पण हा हप्ता बघा किती पुढे जातो आहे. आणि आताच जर ही परिस्थिती असेल तर पुढे काय होणार. आता याच्यामध्ये पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, सरकारने काय आणखी काही लाडक्या बहिणींचं जे काही मानधन आहे ते वाढवलेलं नाही. 2100 रुपये करणार होते, केलं नाही. त्यानंतर नवीन लाडक्या बहिणींना ज्यांना फॉर्म भरायचा होता त्यांना अजूनही कुठल्याही प्रकारची सवलत दिलेली नाही. त्यांना नवीन फॉर्म भरणे सुरू नाही केलेलं. आणि असं असून देखील वितरण ज्या लाडक्या बहिणींना चालू आहे त्यांचं पण वितरण वेळेवर होत नाही. तर लवकर वितरण वेळेवर करा, जेणेकरून त्या लाडक्या बहिणींना, मी हमेशा सांगत असतो की या लाडक्या बहिणींना ज्या या आधारावर त्या वेगवेगळे उद्योग करीत असतात, या लाडक्या बहिणी या मिळणाऱ्या मानधनातून वेगवेगळ्या प्रकारच्या औषधेसाठी ते उपयोग करतात, त्यांच्या लेकरबाळांच्या शिक्षणासाठी उपयोग करतात, कोणी आरोग्याच्या इतर काही गोष्टींसाठी खर्च करत असतं. तर त्यांचे पण एक ठरलेल्या काही गोष्टी असतात, त्यानुसार ते नियोजन करीत असतात आणि त्यामुळे त्यांचे पण नियोजन संपूर्ण कोलमडतात. आणि त्यामुळेच मी एकंदरीत एवढ्या तळमळीनं विनंती करतो आहे सरकारला की वेळेवर वितरण करजा. वितरण तर करता, पण असं वितरण करता जेव्हा मनाला वाटेल तेव्हा असं वितरण नका करू. वेळेवर वितरण करा, म्हणजे लाडक्या बहिणींना फायदा होईल. कारण काय व्हायला आहे की बघा ना, आज तरी वितरण व्हायला पाहिजे होतं, कारण आज 11 डिसेंबर आहे. 11 डिसेंबर म्हणजे बघा ना, बघता बघता हा महिना पण अर्धा गेला, बरोबर. हा महिना पण 11 डिसेंबर, अजूनही वितरणाचं कोणतीही एका शब्दाची पण अपडेट नाही आहे. लवकर वितरण करा. लाडक्या बहिणी प्रचंड नाराज होत आहेत. वितरणाला प्रत्येक वेळेस प्रचंड उशीर होतो आहे. GR आल्याच्या नंतर पण दुसरा GR येतो. कधी कधी मागच्या वेळेस आपण पाहिलं आहे एका विभागाचा GR आल्याच्या नंतर दुसऱ्याचा यायचा, म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा आल्याच्या नंतर दुसऱ्या विभागाच्या यायचा, त्यानंतर लाडकी बहिणी योजनेच्या विभागाच्या यायचा, त्यानंतर आदितीताई तटकरे या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती द्यायची आणि त्याच्यानंतर वितरण व्हायचं. म्हणजे बघा, त्यामुळे एकदाच जे काय असेल ना ते पटपट तर व्हायचं नाही. 2-2, 3-3 दिवसाचा मध्ये किंवा 2 दिवसाचा गॅप पडायचा. ह्या विभागाचा GR आल्याच्या नंतर त्या विभागाचा, त्याचा आल्याच्या नंतर ह्या विभागाचा, अशामध्ये त्या लाडक्या बहिणीने नियोजन कधी करायचं आहे. म्हणजे या पैशाचा वेगवेगळ्या कारणासाठी त्यांनी जर छोटा मोठा उद्योग जर स्थापन केला एखाद्या लाडक्या बहिणीने एकत्र येऊन, तर त्यांना पुढे जर त्यांनी काही कर्ज घेतलं या लाडकी बहीण योजनेच्या याच्यावर म्हणजे भरोशावर, खरं तर तसं बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ज्याचा त्याचा तो प्रश्न म्हणजे हे आहे, म्हणजे प्रश्न आहे. पण तरी पण काही लाडक्या बहिणी उद्योग करू इच्छितात, तर त्यांना जर का पाठबळ द्यायचं असेल तर हप्त्याच्या नियोजनामध्ये किंवा हप्त्याच्या वितरणामध्ये काहीतरी एक त्याला आपण म्हणूयात की एका ठराविक कालावधीच्या नंतर वितरण व्हायलाच पाहिजे. आणि तसं होत नाही. आणि प्रत्येक वेळेस काय होतं, लाडकी बहीण वाट पाहत असते की आज होईल, उद्या होईल, आज होईल, उद्या होईल. आणि यामुळेच माझं एकंदरीत आतापर्यंत बघा, राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी नेहमीच, म्हणजे आपण कौतुक करायला पाहिजे, त्यांनी तशा प्रकारची भूमिका लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतली आहे. KYCचे प्रश्न सोडवले, पण वितरणाचा मात्र 11 तारीख उजडली आहे, त्याचा प्रश्न अजून नाही सुटलेला. आणि हे नेहमी घडायला नको, एवढीच जे आहे सरकारला एक नम्र विनंती आहे. बघा, लाडक्या बहिणी ज्या आहेत खरंच आता नाराज आहेत, कारण त्यांना वितरणाला विलंब होतो आहे. बघा, आज आहे 11 डिसेंबर आणि 11 डिसेंबर पण संपला आहे. आता काय 12 डिसेंबरला जे आहे अपडेट येईल, त्याच्यानंतर काय 13 डिसेंबरला काय मुहूर्त निघेल. अशा प्रकारे बघता 2 महिने जवळपास चालले आहेत वितरणामध्ये निघूनच, म्हणजे 2 महिन्याचा गॅपच म्हणायचं थोडक्यात. मग तरीही वितरण जे आहे सुरू होणे अपेक्षित होतं. आज किमान आज तरी वितरण जे आहे सुरू होणे अपेक्षित होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की या विभागाचा आता जर पाहिलं बघा, सामाजिक न्याय विभागाने त्यांचा GR आलेला आहे, म्हणजे तिथनं GR निघलेला आहे. मग आता कुठे आपला GR राहिला आहे, तर लाडकी बहीण योजनेचा महिला बालविकास विभाग याच विभागाचा GR येणं बाकी आहे. आणि याच ज्या विभागाकडून पुढाकार घेतल्याशिवाय या योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण होणार नाही. त्यामुळे आपली सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती आहे की लवकर वितरण सुरू करा आणि लाडक्या बहिणींना न्याय द्या म्हणजे त्यांना वेळेवर जे आहे वितरण द्या किंवा वेळेवर वितरण करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा,
नक्कीच याबद्दल सकारात्मक पाऊल घेतलेलं आपल्याला काही येणाऱ्या दिवसामध्ये दिसेलच, पण लवकर जर हप्त्याचं वितरण केलं तर बरं होईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.